तर मंडळी असा डेकोरेशन तुम्ही कधी बघितलेलाच थांबा दाखवते. तर नमस्कार मंडळी, आज आहे बाप्पाचा दुसरा दिवस. लवकर पूजा करून घेतले कारण कामाक जायचं होता म्हणून. कालचे मोदक आणि कोरीच्या मंडळी भारीच लागतात. मंडळी कामावर सुनीलय तसं हितेंद्रकडे पूजा होती म्हणून मी आणि सोबत पाया पडा गेलो. सोबत बाप्पाचं दर्शन सुद्धा घेतलं, तीर्थप्रसाद घेतलं. पण मंडळी समोर सुंदर मूर्ती आणि मागचं डेकोरेशन बघा किती भारीच वाटतं. 8 वाजले तसे अजितदादाकडनं वाडीतल्या आर्थिक सुरुवात केल्याने मंडप लाइटिंग सगळा कसा लक्ष वेधून घेता. प्रत्येकानं आपणास जमा तशी सजावट केल्याने आरती संपली, पण प्रसादाक मात्र मोदक दिसल्याने सगळेजण न घेता पुढच्या घरात आरतीक गेले. पुढे विजूकांकडे सजावटाने सुंदर बाप्पाचं दर्शन घेऊन आरती झाली तशी प्रसाद घेतलं. मंडळी मग पुढच्या घराकडे म्हणजे जो हा हरिकाकांचो बाप्पा. सुंदर सजावट आणि आपणाक जमा तशी बाप्पाची सेवा ते करत होते. आरती झाली तसे तवशावर सगळे तुटान पडले. मंडळी आज जरा पाऊस कमी होतो, मग गेलो दयादादाकडे. ह्या वर्षी जरा डेकोरेशन मंडळी कमीच केल्यान. जास्त जागा असली की घर कसा भरलेला वाटतं आणि मंडप पण भारी केलेलो होतो. माणसा पण ऐस पण फिरा शकतात. आरती झाली तशी प्रसाद सुद्धा आज जरा वेगळो दिसलो. पुढे अमोलदादाकडे आरती गेलो. पण मंडळी आरती करून सुंदर बाप्पाचं दर्शन घेतलं. आरती करून बाहेर पडलो की ह्याचा सुरू होता. पुढल्या घरात गेलो ते म्हणजे तुषाराकडे डेकोरेशन म्हणजे तुम्हीच बघा काय केलेला होता. भेडल्या माडाची पाना, वडाची पाळा, अजून बऱ्याच प्रकारची पानाफुलांनी मंडप सजवलेला होता. असा वाटता होता की बाप्पा घरात नाही तर निसर्गातच विराजमान झालेले होते. दरवर्षी मंडळी असा एक नवीन ह्या घरात डेकोरेशन होतच असतात. आजच्या पुरता एवढाच. भेटाया पुढच्या व्हिडिओ. जर असे तुमका नवीन बाप्पा आणि नवीन सजावट बघूची असली तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.